राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो प्रकरणाच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई करत रोहित पवार यांच्याशी संबंधित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकरची संपत्ती ईडीच्या वतीने जप्त करण्यात आली आहे. यानंतर आमदार रोहित पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई केल्याचे समजल्यानंतर आता भाजपमध्ये जायला पाहिजे का, असा विचार माझ्या डोक्यात आला असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत, असे म्हणत रोहित पवार यांनी या कारवाईला प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणी करण्यात आलेली कारवाई ही संपूर्णतः बेकायदेशीर असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. वाढदिवसाच्या दिवशी एका एजन्सीने माझ्यावर कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई करण्यात आली असल्याचे रोहित पवार म्हणाले. असे असले तरी मी महादेवाचा भक्त असून या अन्यायाविरोधात जनता जनार्दनरूपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थैथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे.